प्रत्येक वेळेस आपण नवीन मुद्द्यांसोबत येत राहतो, तर आजचा आपला मुद्दा आहे डोमेस्टिक व्हायलन्स आणि त्याच्या रिलेटेड कायदे. तर आपण नक्की जाणून घेऊयात याबद्दल थोड्याच वेळात. वेलकम ऑन एमजीएन 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू. आणि सध्या माझ्यासोबत आहे अपर्णा कोतापल्ले मॅम. नमस्ते मॅम. नमस्कार मॅम, आपली ओळख तर लोकांशी झालीये, आपले मागचे 2 मुद्देही लोकांना कळाले. त्याच्यासोबत यावेळेसचा हा मुद्दा अगेन खूप सिरियस आहे. तर सर्वात पहिले मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय असतं आणि आता त्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात. खरंच कॉन्टेम्पररी आहे, पण खूप कॉन्टेम्पररीच नाहीये, तर खूप पुरातन काळापासून आपण जर बघत आलो तर कौटुंबिक हिंसा हा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये होणारा प्रकार आहे. ह्याची सरळ सोपी साधी व्याख्या जर का म्हटलं ना, तर अशी हिंसा जी घरामध्ये होते, कुटुंबामध्ये होते, त्याला आपण कौटुंबिक हिंसा असं म्हणूया, हिंसाचार म्हणूया. आणि त्याचे वेगळे वेगळे प्रकार असू शकतील बघ, की जसं काही वेळेला शारीरिक मारहाण होते, है ना, हिंसा होते. पण ते म्हणजेच फक्त हिंसा आहे का, तर नाही. मग शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा, कधी कधी टोमणे मारले जातात, टोचणारं बोललं जातं, थोडंसं घालून पाडून बोललं जातं, ते म्हणजे मानसिक हिंसा. त्याच्या बरोबरीने कधी कधी लैंगिक हिंसाचार पण घरामध्ये होतो असं लक्षात येतं आपल्याला. कधी बळजोरी केली जाते नात्यांमध्ये, कधी बलात्कारासारख्या घटना घडतात घरामध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आर्थिक हिंसा देखील आपल्याकडे होते. अच्छा. म्हणजे बघ, तुला सोपं साधं उदाहरण मी सांगू शकेन की कोणत्याही प्रकारे बाहेर कमावणाऱ्या स्त्रिया विशेष करून जर का त्यांनी कमवलेल्या पैशांवरती त्यांचा अधिकार नाही आहे किंवा तो पैसा कसा खर्च करायचा हे बाकीची मंडळी ठरवतायत, म्हणजे निर्णय क्षमता तिची बऱ्याच वेळेला असतच नाही. तिच्या आर्थिक ह्याच्यामध्ये उत्पन्न तिचं जे आहे ना त्याच्यामध्ये किती वेळेला असं दिसतं की जिथे घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडून येऊन त्यांचा पैसा त्यांचा नवरा काढून घेतो. मग हे काय झालं? हे आर्थिक हिंसा आहे. किंवा एखाद्या महिलेकडे तिचे स्वतःचे साठवलेले, ज्याला आपण स्त्रीधन म्हणतो, ते स्त्रीधन काढून घेतलं जातं. हे म्हणजे काय आहे? तर ही आर्थिक हिंसाच आहे, बरोबर. किंवा घरांमध्ये कित्येक वेळेला महिलेला किंवा मुलीला तिचा जो आर्थिक किंवा वंश परंपरागत आलेलं जे धन आहे त्याच्यावरून तिला नाकारलं जातं. मग हे काय आहे? ही एक प्रकारची आर्थिक हिंसाच आहे. म्हणजे घरांमध्ये होणारी शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि आर्थिक अशा सगळ्या प्रकारची जी हिंसा आहे ना, त्याला आपण कौटुंबिक हिंसाचार या व्याख्येमध्ये घेऊ शकतो. राईट. सुमाम, नंतर कौटुंबिक हिंसाचार विरोधात कायदा हा कसा आला आणि याच्या मागचे इनिशियल रिझन्स काय होते? कसं आहे बघ अर्जे, की आधी कायदा नव्हता असं नाही, है ना. कायदा होता, पण कोणता कायदा होता? तर त्याला आपण गेल्या वेळेस जसं हुंडा प्रतिबंधक कायदा म्हटलं किंवा 498 च्या संदर्भातला कायदा होता. पण हे सगळे कायदे हे एका विशिष्ट नात्याभोवती फिरणारे आहेत. ते म्हणजे सासरकडच्यांकडून होणारा छळ. अच्छा. पण महिलेचा फक्त सासरकडूनच छळ होतो का? असं नाही आहे. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट आपल्याला बोलताना राहून गेली होती, ते म्हणजे हिंसा जर होत असेल तर त्या आधारावरती घटस्फोट पण मिळतो. मग जर घटस्फोट मिळतो तर सगळ्या धार्मिक जे कायदे आहेत त्या धार्मिक कायद्यांमध्ये एकसारखा न्याय मिळत नाही. आता नंतर नंतर कायद्यांमध्ये बदल झाले, सुधारणा झाले, जवळपास सगळं सारखं आणण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण तरी सुद्धा अजून अगदी सारखे पण नाहीये. बरोबर. म्हणजे कौटुंबिक हिंसा ह्याची व्याप्ती जी कायद्यांमध्ये होती ही फक्त आणि फक्त वैवाहिक संबंधांमध्ये आणि त्यांच्याकडून होणाऱ्या नात्यांमध्ये इतकीच सीमित होती. मग त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत की जसं की समजा मुलीचा छळ होत असेल, इतर म्हणजे वडिलांकडून असेल, आईकडून असेल, कधी कधी लग्नासाठी बळजोरी केली जाते, कधी कधी लैंगिक शोषण घरामध्ये होत आहे असं आपल्याला लक्षात येतं. काही वेळेला मुलींना शाळेत जायचं नाही म्हणून प्रतिबंध केला जातो किंवा तिच्या आशा आकांक्षा मारल्या जातात, पण त्याच्यासाठी छळ केला जातो. मग ह्याच्यासाठी कायदा कुठेच नव्हता. म्हणजे एक अशी सर्वव्यापी कायद्याची गरज होती, ज्याला आपण अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणू, की ज्याच्यामध्ये कोणत्याही धर्माची महिला असेल, कोणत्याही वयाची महिला असेल, तिचा जर कोणत्याही नातेसंबंधांमध्ये, म्हणजे फक्त पतीकडून, नातेवाईकांकडून, सासरच्यांकडून वगैरे नाही, जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही वयाची कोणत्याही घरामध्ये राहते आहे
तर त्या घरामध्ये, त्या कुटुंबामध्ये जर तिचा छळ होत असेल कोणत्याही नात्यामधून, तर त्याच्यासाठी म्हणून ह्या कायदा येण्याची खूप गरज होती. आणि 498चं म्हणशील तर कदाचित शिक्षा मिळेल, किंवा घटस्फोटासारखे जे कायदे आहेत, मी तुला म्हटलं वैयक्तिक कायदे, तर त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक रेमेडी असू शकेल की तिला घटस्फोट मिळेल किंवा कायदेशीर रीतीने स्वतंत्र राहण्याचा अधिकार मिळेल. पण नेमकं तिला बाकी काय मिळू शकेल, है ना? कित्येक वेळेला तिला घराबाहेर काढून दिलं जातं, तिला तिचा आधार नाकारला जातो. मग अशा वेळेस कधी कधी तिला तिच्या मुलं मिळत नाहीत, ते काढून घेतले जातात. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता असा एका सर्वव्यापी कायद्याची गरज होती की ज्यामध्ये सर्व वयाच्या, सर्व धर्माच्या महिला यांचा समावेश असू शकेल, त्यांना सुरक्षा मिळेल कौटुंबिक स्तरावरती, आणि नातं कोणतं पण असू दे, जिथे गुन्हा होत असेल तर त्याच्याबद्दल तिला न्याय मागता येऊ शकेल. ग्रेट मॅम. मग या कायद्यानुसार तक्रार कुठे करू शकतो आपण आणि कोणाविरुद्ध करू शकतो? बर, हा कायदा 2005 मध्ये आला. मुळामध्ये ते सांगूया आपण. ह्या कायद्याचं नाव आहे महिलांचे कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध सुरक्षा करणारा कायदा, ज्याला म्हणतात प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. 2005 मध्ये आला. या कायद्याअंतर्गत तक्रार कोण करू शकतं आणि कोणाविरुद्ध असं आपण जर बघितलं तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की कोणत्याही वयाची महिला, मग कुठल्याही नात्यामध्ये जर काही हिंसा होत असेल तर. आणि एक प्रामुख्याने सांगायची इथे मला गरज वाटते की फक्त म्हणजे ज्याला आपण म्हटलो की माहेरकडची माणसं किंवा लहान मुलगी असेल तर आई वडील आणि इतर नातेवाईक यांच्या विरुद्ध तक्रार करता येते, आणि सासरच्यांबद्दल करता येते, आणि पतीबद्दल करता येते. ह्याच्या व्यतिरिक्त एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे या नवीन कायद्यामध्ये लिव्ह इन रिलेशन्स ला सुद्धा प्रोटेक्शन मिळालेलं आहे. म्हणजे विवाह न करता एकत्र राहणारी जोडपी किंवा त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते, आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर का एखाद्या मुलीला, म्हणजे जी अशा रीतीने राहते लिव्ह इन मध्ये, तिला जर का हिंसा सामोरं जावं लागत असेल तर ते तिच्या मानवी अधिकारांचं हनन आहे. आणि त्यामुळे त्या नातेसंबंधांना ह्याच्यामुळे कुठलंच रिकॉग्निशन मिळत नाहीये कायद्याचं. पण असं जर तुम्ही राहत असाल, तुम्ही सजाण आहात, तुम्ही कोणाबरोबर राहायचं ह्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, पण असं राहत असताना जर का कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक, लैंगिक अथवा आर्थिक छळ ह्या लिव्ह इन मधल्या महिलेचा जरी होत असेल तरी त्याच्या विरुद्ध तिला दाद मागता येते. आणि त्याच्यामुळे हे जे आपण म्हणतोय की कोणाविरुद्ध, तर स्त्री सुद्धा आणि पुरुष सुद्धा दोन्ही मध्ये कोणीही जर छळ करत असेल, कोणत्याही नात्यामध्ये करत असेल, तर अशा प्रकारचा न्याय त्या महिलेला मागता येऊ शकतो. ओके. आणि या कायद्यानुसार महिलेला कोणती सुरक्षा मिळते, कोणत्या प्रकारच्या? हो, ते मी सांगते, पण तुमच्या प्रश्नातला पहिला भाग जो होता ना तो थोडासा माझ्याकडून सुटला. आणि तो म्हणजे कुठे आधार मागता येईल किंवा कुठे जाता येईल. आता दोनही प्रश्नांना एकत्र सांगड घालून बोलूया. येस. अशा प्रकारचा गुन्हा कुटुंबामध्ये जर होत असेल तर पोलीसमध्ये जाता तर येतच, पण या कायद्या अंतर्गत सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. अच्छा. पूर्वी होतं की ऍडिशनल चार्ज दिला जात होता, पण आता आपल्याला लक्षात येईल की स्वतंत्र सुरक्षा अधिकारी पण नेमण्यात आलेले आहेत. मग जर का आपल्याला तक्रार करायची असेल तर आपण हे सुरक्षा अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे तक्रार करू शकतो, पोलीसमध्ये जाऊन FIR नोंदवू शकतो, आणि डायरेक्ट न्यायालयामध्ये सुद्धा याच्याबद्दलची न्यायाची दाद आपल्याला मागता येते आहे. आणि कोणते सुरक्षा आदेश असं जर का तू म्हणशील, किंवा सुरक्षा आदेश, मला असं वाटतं की थोडंसं आपण प्रश्नाचं पण स्वरूप असं करू शकू का बघ, की कोणत्या प्रकारचे सुविधा, कोणत्या प्रकारचा न्याय एक्झॅक्टली ह्या कायद्या अंतर्गत मिळतो आहे. तर बघ, थोडासा आधीचा रेफरन्स घेऊया आपण, की ज्याच्यामध्ये महिलेला अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर काढून दिलंय रात्रीच्या वेळेला. असं कधी कधी होतं ना, की अशा वेळेस ती कुठे जाईल. राईट. हा कायदा तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करून देतो आहे. हा कायदा तात्पुरता आर्थिक बळ मिळेल ह्याची व्यवस्था करून देतो. म्हणजे आपल्याला काय मागता येऊ शकतं, तर तात्पुरत्या निवासाची व्यवस्था मागता येते. आपल्याला म्हणजे जी पीडित महिला असेल तिला पोटगी मागता येऊ शकते, किंवा तिचं जर का तिला काही क्लेश झाले आहेत, तिला मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागली आहे, तर एकूण काय तर तिला नुकसान भरपाई पण मागता येऊ शकते त्याच्यामध्ये.
आणि मग अशी बघ बोलताना आपण संदर्भासाठी बोललो होतो की कधी कधी होतं की फक्त अंगावरच्या वस्त्रानिशेने तिच्याकडचं लहान लेकरू काढून घेतलं जातं आणि तिला बाहेर काढलं जातं आणि मग त्या आईचा जीव त्या लेकरासाठी तुटत असतो. तर अशा वेळेस त्या मुलीचा ताबा तात्पुरत्या स्वरूपात म्हणते मी, तात्पुरत्या स्वरूपामध्ये तिच्याकडे मिळण्यासाठी देखील आपल्याला या कायद्याचा उपयोग होऊ शकतो आहे. सुरक्षा आदेश दिले जातात. म्हणजे काय, तर ज्या गोष्टींमुळे तिला त्रास होतो आहे ती गोष्ट जर का तिने समोर आणली, कंप्लेंट मधून आणली, तर न्यायाधीश साहेब ज्यांच्याकडे हे केस जातं, मॅजिस्ट्रेट, त्यांच्याकडे अशा प्रकारचे आदेश होऊ शकतात की ह्या गोष्टींमुळे ह्या महिलेला छळ होतोय, त्रास होतो आहे, हे करू नका. म्हणजे काही वेळेला टोमणे दिले जातात, आपण बोललो ना, किंवा घालून पाडून बोललं जातं, कधी कधी चारित्र्यावर संशय घेतला जातो वारंवार. तर मुळामध्ये हा जो कायदा आहे हा दिवाणी प्रकारचा कायदा आहे. म्हणजे शिक्षा देण्यासाठी म्हणूनचा कायदा नाहीये, त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून, त्या महिलेला रेमेडी मिळावी म्हणूनचा कायदा आहे. पण हे सगळे आदेश देत असताना या आदेशांचं पालन झालं नाही तर मात्र या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की दिला आदेश, आम्ही पाळला नाही, मग काय, तर या कायद्यानुसार ज्या व्यक्तीने सुरक्षा आदेशांचे पालन केले नाही त्यांना 1 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आणि दंडाला सामोरं जावं लागू शकत आहे. म्हणजे मला असं वाटतं एक असा सर्वव्यापी कायदा आहे की जो सगळ्या प्रकारच्या रेमेडीज त्या महिलेला देतोय. बालकाचा ताबा हवाय घे, पोटगी हवी आहे तिला मिळवून देणं, तात्पुरती बरं, कारण त्या महिलेला जर मुलाचा ताबा हवा असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र कायद्यामध्ये तरतुदी आहेत, त्याच प्रक्रियांनी जावं लागेल. किंवा तात्पुरत्या निवासाची मी म्हणते आहे, म्हणजे एक तर असे आदेशित केलं जाऊ शकतंय की हिला घरातून बाहेर काढता कामा नये. अशा खूप सगळ्या केसेस झाल्यात बरं, की ज्याच्यामध्ये ती ज्या राहत्या घरामध्येच तिचा स्वतःचा हक्क सांगू शकते आहे, ते घर कोणाच्या नावावर आहे, असे म्हणजे त्याच्यामध्ये ना खूप क्लिष्ट गोष्टी झाल्या बघ, की घर जर का सासऱ्याच्या नावावर असेल, सासूच्या नावावर असेल, तर मग ती त्याच्यामध्ये राहण्याचा हक्क मागू शकते का. त्याची काही जजमेंट्स आहेत की त्याच्यामध्ये थोडंसं नकारार्थी आलेलं आहे. पण मला असं वाटतं की खूप वेळेला न्यायालयाने सुद्धा त्या महिलेचा, पीडित महिलेचा विचार करून सकारात्मक देखील आदेश दिलेले आहेत की ठीक आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये समाविष्ट नाही करून घेऊ शकत तर शेजारची रूम एखादी तिच्याकडे की जिथे तिला इंटरफिअरन्स असणार नाही कोणाचा, किंवा मग तिच्या निवासाची व्यवस्था करून दिली जावी. आणि मग कदाचित ती जर कमवती नसेल तर त्याचा जो काही आर्थिक भार असणार आहे तो पतीने स्वीकारावा. अशा प्रकारचे आदेश न्यायालयांनी आतापर्यंत दिलेले आहेत. वेल अँड डन. मग त्यासोबत अशा प्रकारच्या तक्रारी कुठे करू शकतो, याची प्रोसेस काय असते? मी आता बोलले ना की ही तक्रार आपल्याला करता येते प्रोटेक्शन ऑफिसर्सकडे, त्याबरोबर पोलीसमध्ये पण जाऊ शकतो. म्हणजे प्रोटेक्शन ऑफिसरकडे आपण जेव्हा जातो तेव्हा तक्रार दाखल करता येऊ शकते. मग तक्रार दाखल केल्याच्या नंतर हे जे प्रोटेक्शन ऑफिसर्स असतात ते येऊन प्रायमरी इन्क्वायरी करतात, प्रिलिमिनरी इन्क्वायरी करतात, त्यांचा रिपोर्ट तयार करतात. DV रिपोर्ट म्हटलं जातं त्याला, डोमेस्टिक व्हायलन्स रिपोर्ट. आणि तो रिपोर्ट मग पुढे गेल्यानंतर पुढची कारवाई होते. पुढची कारवाई म्हणजे मग न्यायालयामध्ये त्याचं सादरीकरण होतं आणि मग जी रेमेडी तिला हवी आहे. किंवा दुसरा भाग म्हणजे तिला जर शक्य असेल ती पोलीस स्टेशनला जर का गेली तर पोलीस स्टेशनमध्ये देखील आपण ती तक्रारीची नोंद करू शकतो, ज्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतात. तशी नोंद करून मग तिथे ती कंप्लेंट फाईल केल्याच्या नंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन होतं पुन्हा न्यायालयामध्येच. आणि तिसरा भाग आहे की तुम्ही डायरेक्ट न्यायालयामध्ये सुद्धा अशा प्रकारची तक्रार दाखल करू शकता. यामध्ये बघ की काही वेळेला काय असतं ना की वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लिटिगेशन कोर्टामध्ये चालूच आहे. जसं की समज घटस्फोटासाठीचा दावा लावलेला आहे, पोटगीचा दावा लावलेला आहे, आणि साधारणपणे कौटुंबिक न्यायालयांमध्ये हे दावे लावले जातात. मग अशा वेळेला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जावं लागू नये त्या महिलेला. म्हणून जर तुमचं कुठलं लिटिगेशन म्हणजे कुठलं तक्रार किंवा कुठला अर्ज एखाद्या न्यायालयामध्ये पेंडिंग आहे तर त्या न्यायालयामध्येच तुम्ही अशा प्रकारची तक्रार दर्ज करू शकता. म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तिला जावं लागू नये म्हणून ही अशी पद्धती आहे. आणि जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्सचं
इन्व्हेस्टिगेशनचा प्रायमरी रिपोर्ट सबमिट होतो, त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल मध्ये प्रक्रिया न्यायालयासमोर सुरू होते. अजून एक ह्याच्या व्यतिरिक्त ह्या सगळ्यांमध्ये ना नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स पण खूप मदत करतात. म्हणजे तुम्ही जर इकडे कुठे जाऊ शकत नाहीये, पण कुठली तरी एक एनजीओ आपल्याला कळली आहे की जी महिलांसाठी काम करणारी आहे, जी रजिस्टर्ड आहे, अशा ठिकाणी जाऊन जर का तुम्ही बोललात तर कदाचित नक्कीच मला असं वाटतं की ते पण आपल्याला मदत करू शकतील. त्याच्या व्यतिरिक्त एक स्तुत्य उपक्रम म्हणजे वन स्टॉप सेंटर्स. अच्छा. की मला वाटते हे देशामध्ये बऱ्याच ठिकाणी चालू आहेत. तो एक स्वतंत्र विषय जरी असला की त्यांचं कामकाज कसं चालू आहे, योग्य अयोग्य या भानगडींमध्ये न पडता मला असं वाटतं एक फेसिलिटी तरी आपल्या देशामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे की ज्याच्यावरती शासनाने खूप सगळे आर्थिक देखील नियोजन केलेलं आहे की एखाद्या महिलेला जर का कौटुंबिक छळ हा एक भाग त्याच्यातला होत असेल तर मग इथे त्यांना काउन्सिलिंग दिलं जातं, इथे त्यांना स्टे होमची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे एक झाला कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा की ज्या कायद्या अंतर्गत ह्या तरतुदी आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील आपण जर का एनजीओज कडे गेलो, आपण वन स्टॉप सेंटर्स कडे गेलो तर त्यांच्या माध्यमातून देखील आपण ह्या कायद्यामधून दिलेल्या तरतुदी आहेत ना त्यांच्याकडे आपण पोहोचू शकतो असं मला वाटतंय. वेल, दॅट्स ग्रेट. आणि यासोबत एक असा प्रश्न होता की न्यायालय या कायद्यानुसार कोणता आदेश देऊ शकतात, जसे की घराबाहेर काढणं असो की भरण पोषण देऊ असो, या पर्टिक्युलर गुन्ह्यासाठी काय काय प्रकारचे. बर, आता बघ पुन्हा आपण आधीच्या उदाहरणांकडे जाऊया. येस. न्यायालयामध्ये पहिल्यांदा आपण काय मागतो त्याच्यावरती न्यायालय आपल्याला काय देईल येस हे अवलंबून आहे. त्यामुळे जर का तुम्ही तात्पुरती निवासाची व्यवस्था मागितली तर तशी पण व्यवस्था म्हणजे होऊ शकेल की त्या घरामध्ये काही स्कोप नाही आहे, छोटसच रूम आहे, तिथे ऍडजस्ट नाही होऊ शकत आहे महिला, पण एका रूमची घर आहे आणि खूप छळ होतोय तर त्या घरामध्ये नाही होऊ शकत, तर मग दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था केली जावी असे आदेश, किंवा शासनाचे स्टे होम्स आहेत. ओके. तर मग तिथे काही व्यवस्था करता येते का ह्याचा देखील प्रयत्न होतो. आता एखादी पीडित महिला आहे की जी मारहाण अत्याचारित आहे, मग तिला समजा मेडिकल फेसिलिटीची गरज आहे, तर मुळामध्ये ती जेव्हा प्रोटेक्शन ऑफिसरकडे येते तेव्हाच त्याने तशा प्रकारे तिला मदत करणं किंवा तिला सांगणं की कशा रीतीने तू पुढे जाऊ शकशील मेडिकल हेल्पसाठी हे होऊ शकतं. पण त्याही पद्धतीचे आदेश किंवा जसं आपण मगाशी बोललो की तिने म्हटलंय की माझ्याकडे माझ्या बाळाचा ताबा द्या, अगदी एखाद्या वर्षाचं बाळ असतं, 6 महिन्यांचं बाळ असतं, पण ते काढून घेतलंय, तर मग अशा वेळेस त्या महिलेकडे मुलाचा तात्पुरता ताबा, मुलाचा म्हणजे मुलीचा सुद्धा, तिच्याकडे दिला जावा असे आदेश दिले जातात. सुरक्षा आदेश दिले जातात, म्हणजे तिचा छळ होऊ नये याची काळजी घेण्यासंदर्भाचे निर्देश न्यायालय देत आहे. म्हणजे आपण मागावं आणि न्यायालयाने ते द्यावं. अर्थात मध्ये फार महत्वाच्या गोष्टी आहेत की कुठेही कोणत्याही प्रकारे आपण जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा आपल्याला पुरावा लागतो. मला आज जे कोणी रेडिओवरती ऐकतायत, कदाचित आपल्या आजूबाजूला जिथे कुठे ह्या गोष्टी घडतायत त्यांच्यासाठी आपण नक्की ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की फक्त इमोशनल होऊन कुठेतरी धावत पळत जायचं. आपल्याला जेव्हा न्यायालयात जातो, जेव्हा ह्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन होतं, आपल्याला खूप सगळा पुरावा लागतो. ओके. बिना एव्हिडन्सचं, बिना पुराव्याचं फार जास्ती चांगल्या रीतीने केस स्टँड होऊ शकत नाही. आणि त्यामुळे जर काही आपल्याकडे मारहाणीचे किंवा कधी कधी काय होतं ना, जखम होते खूप खोलवर, त्याला मग मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागते, तर मग मेडिकलची बिलं असतील, मेडिकलचं रिपोर्ट असेल किंवा डॉक्युमेंट्स असतील काही आपल्याकडे. एखाद्या वेळेस कधी कधी काय होतं ना की काही माणसं म्हणजे नात्यातलीच माणसं आपल्याला सतत सातत्याने टेक्स्ट करतात, मेसेजेस करतात, ईमेल पाठवला जातो, धमकी दिली जाते. हे सगळ्या गोष्टी प्रिझर्व्ह करणं फार गरजेचं आहे. ओके. म्हणजे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याकडे पुरावा पण असला पाहिजे आहे की मारहाण झाली होती आणि त्याच्यानंतरच बघा मला किती जखमा होत्या, फोटोज जर का असतील, काही डॉक्टरची बिलं जर का असतील, काही रिपोर्ट जर का असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींचा साक्षी पुरावे तर झालं की 4 माणसं येतील आणि सांगतील की हे असं असं झालं होतं, आमच्याकडे हे लोक तक्रार घेऊन आले होते, ही वेगळी गोष्ट झाली, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण ह्या सगळ्या गोष्टी पुरावा फार महत्वाचा ठरतो असं मला वाटतं या ठिकाणी. येस. सो थँक्यू सो मच मॅम. अगेन तुम्ही या मुद्द्याला खूप डिटेली अनालाइज करून सांगितलंय, डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे, आणि अजूनही काही असलं तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. थँक्स अ लॉट वन्स अगेन.
थैंक यू एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 FM, साथ है तो बात है।